काही झालं तर चालणार नाही. त्या मॅडचा फोन येऊ शकतो, जानूचा फोन येऊ शकतो. फोन ओके आहे ना? या अननोन नंबर. हॅलो हॅलो साहेब, नमस्कार. तुम्ही ते मेमरी कार्ड दिलं होतं ना माझ्याकडे रिपेअर करायला. येस येस येस. पण तुमच्या आवाजाला काय झालंय? अहो साहेब, काय सांगायचं, थंडी पडली आहे, सर्दी खोकला घसा बसलाय माझा, तसंच झालंय काहीच. तुमची तब्येत कशी आहे? कामाचं बोला तुम्ही. हा ते साहेब, तुम्ही ते मेमरी कार्ड दिलं होतं ना माझ्याकडे, ते माझ्याकडून काय रिपेअर होत नाही आहे. पण मी माझ्या एका मित्राला दिलंय, तो म्हणाला रिपेअर होऊ शकेल, पण जरा खर्च जास्त येईल. तुम्ही खरं बोलताय का माझ्याकडून पैसे काढायला बोलताय? तेच मी तेच बोललो त्या मित्राला की साहेब, ते मेमरी कार्ड रिकव्हर करायला वाटेल तेवढा पैसा खर्च करतील, पण म्हणून काय आपण जास्तीत जास्त पैसे काढायचे का? तर राहू दे साहेब, मी ते त्याच्याकडून मागवतो आणि तुम्हाला जसं आहे तसंच पाठवून देतो. कारण माझ्याकडून काही ते रिपेअर होत नाहीये, न रिपेअर करता पाठवतो. चालेल ना? नाही नाही नाही, ते रिकव्हर झालंच पाहिजे. तुम्ही प्लीज रिकव्हर करा. चालेल सर. त्यातले आवाज तुम्हाला सगळे रिकव्हर करून पाहिजे ना? हा, कारण त्याच्यात एक काहीतरी कोणाचा तरी आवाज आहे, बाईचा आवाज आहे, जान्हवी वाटतं काहीतरी नाव तिचं. जान्हवी काय? हे बघा, तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते? अहो नाही, कळत नाहीये, कारण ते नीट ऐकायला येत नाहीये. मला काय माहित नाही. मी ते रिकव्हर करून तुमच्याकडे पाठवतो, पण खर्च जरा जास्त येईल बरं का? हे बघा, आत्ताच्या आता ते रिकव्हर करायला घ्या. आणि किती पैसे होतात ते मला सांगा. किती? 2000, 5000, 10000, 20000, 50000? जस्ट टेक हाऊ मच एव्हर यू वॉन्ट, बट जस्ट डू इट. करताय ना तुम्ही रिकव्हर? हो साहेब, रिकव्हर करून पाठवतो तुम्हाला. गुड. आम्हाला एक विनंती करायची आहे तुम्हाला साहेब. या गॅरेजमुळेच आम्हा सगळ्यांची घरं चालत होती आणि हे गॅरेज बंद झाल्यापासून सगळ्यांच्याच अडचणी खूप वाढल्या आणि सध्या बाहेर अशी परिस्थिती आहे की सहज नोकऱ्या मिळत नाहीयेत. म्हणून आणि साहेब, आपल्या गॅरेजचं खूप नाव आहे. मोठ्या साहेबांनी खूप माणसं जोडली होती. मोठ्या साहेबांची पूर्वपुण्याई अशी वाया घालवण्यापेक्षा जर आपण गॅरेज पुन्हा सुरू केलं तर. तुम्हाला हे खाऊचं काम वाटतं ना? मला कल्पना आहे साहेब की हे सोपं नाहीये, खूप मोठी जबाबदारी आहे, पण ही जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. मी गॅरेज चालवायला तयार आहे साहेब. मी हे गॅरेज तुम्हाला का देऊ? साहेब, तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. मला हे गॅरेज फक्त चालवायला हवंय. मी नावावर करा असं नाही म्हणत आहे साहेब. आमची काही फार अपेक्षाही नाहीये. म्हणजे आमचे पगार आम्हाला मिळाले ना की आम्हाला पुरेसं आहे. बाकीची सगळी वरची कमाई तुमचीच राहील साहेब. मला फसवलं तर पोलिसात केस आहे ना? नाही नाही साहेब, अशी शंका सुद्धा मनात आणू नका. मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही सगळे अगदी प्रामाणिकपणे काम करू. ठीक आहे, चल दिली परवानगी. अरे साहेब, काय झालं वहिनी? असं अचानक बोलवलात? सगळं ठीक आहे ना? हो, मला ऍक्च्युली तुम्हाला विचारायचं होतं की त्या दिवशी श्रीकांत सरांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तुम्ही तिथे गेला होतात ना? हो. मग ऍक्सिडेंट किती मोठा झाला याची कल्पना तुम्हाला आली होती?
आली होती ना, भयंकर ऍक्सिडेंट झाला होता. आम्ही तसं बघितलं नव्हतं, पण आम्हाला कळलं होतं त्यांचं काही खरं नाही. फुल टेन्शनचा माहोल होता. ॲम्ब्युलन्स सुद्धा आली होती आणि मग आम्ही सुद्धा ॲम्ब्युलन्सच्या मागे हॉस्पिटलला गेलो होतो. सिद्धिराजने याची कल्पना होती? सिद्धिराजला होती, पण सिद्धू तसाच पार्टी ऑफिसला गेला होता. हां, पण फोनवर आमच्याशी बोलत होता आणि त्यानंतर आलेला ना हॉस्पिटलला. थँक्यू. मला इतकंच विचारायचं होतं. का? पण तुम्ही असं का विचारलात? नाही, काही नाही. युनिव्हर्स मला एकेका पावलाने तुझ्याजवळ आणते शान. तुझ्याजवळ आणणाऱ्या एकेका गोष्टीसाठी मी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. वाटेल ती. जयंत, 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 ए जयंत.